the goddess of knowledge, wisdom and the art. She is guiding light for all those who seek knowledge and creativity. I request all the dignitaries
राज्यभर सहकार चळवळीला सर प्रेरणा देतात. 2008 साली अणुऊर्जा चर्चासत्रात दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व सरांनी केलेले आहे. इंडियन इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे आयोजित भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सर ट्रेनर म्हणून होते. इतकेच नव्हे तर झी 24 तास या वृत्तवाहिनीवर पासवाड आनंदाचा हा कार्यक्रम सुद्धा सरांचा प्रदर्शित झालेला आहे. झी टॉकीजवरील 16 आनंदाचा गजर कीर्तनाचा या कार्यक्रमात मोगरा फुलला या त्यांच्या संत ज्ञानेश्वर श्री रामराज्य कथेला राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला व झी मराठी वाहिनीकडून त्यांचे युवा कीर्तनकार म्हणून गौरव करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडून नुकतीच अहमदनगरच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मॅनेजिंग काउन्सिलिंग सदस्य म्हणून सरांची नियुक्ती झालेली आहे. सुख या ललित पुस्तकाचे लेखन व राणी ग या काव्य संग्रहाचे लेखन सरांनी केलेले आहे. कोरोना काळात विविध कोविड सेंटरला भेटी देऊन व्याख्याने देऊन अनेक जिल्ह्यात लोकांना ऊर्जा दिली. शिवसेना वैद्यकीय कक्षाकडून व राज्यातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्थांकडून कोविड योद्धा पुरस्काराने सरांना सन्मानित केलेले आहे. सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक गायक संगीतकार अवधूत गुप्ते यांचा बॉईज 4 या चित्रपटात श्री गणेश शिंदे सरांची कविता काय सांगू राणी मला गाव सुटेना ही कविता गाण्याच्या स्वरूपात सध्या सर्वत्र गाजत आहे. उभ्या महाराष्ट्राला अभ्यासू आणि तडफदार व्यक्ती म्हणून परिचित असणारे श्री गणेशजी शिंदे. सो प्लीज गिव्ह अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर सच अ ग्रेट पर्सनॅलिटी. We are really honored and privileged to have you, sir, here. I request Ganesh sir to please. I request all the dignitaries on the dais to please felicitate sir with a token of gratitude. I request Ganesh sir to please come forward and address our future engineers here. He is a very big motivational speaker, so let's enjoy this session with sir. Please sir. नमस्कार. खरं तर तुम्हाला असं काही वेगळं मार्गदर्शन करायला मी आलेलं नाहीये की तुम्ही असं वागा, असं वागू नका, असं करा, असं करू नका. तो माझा अधिकार आहे असंही मला वाटत नाही. मी तुमच्याशी छान गप्पा मारणार आहे, माझ्या आयुष्यातले काही अनुभव शेअर करणार आहे. जे जे चांगलं वाटलं, जे जे चांगलं ऐकण्यात आलं, वाचण्यात आलं, ते तुमच्यासमोर पोहोचवावं याच्यासाठी मी प्रयत्न करणार. खरं तर आपण सगळेजण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. इथे बसलेला एकही मुलगा, एकही मुलगी कुणीच एकमेकांसारखं नाही. प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे विकनेस वेगळे आहेत. मला वाटतं की महाविद्यालयीन आयुष्य, कॉलेजचं लाईफ हे आपण आपल्या स्ट्रेंथ ओळखाव्या, आपण आपल्यातला चांगुलपणा ओळखावा आणि झोकून द्यावं. आवाज बरा होता पहिलाच. आणि झोकून द्यावं आपण स्वतःच्या करिअरसाठी, स्वतःच्या आयुष्यासाठी. थोडंसं डोळे उघडे ठेवून आपण समाजाकडे पाहावं, कधीतरी अंतर्मनात डोकावून पाहावं आणि काय करायचंय याची एक स्ट्रॅटेजी, याचं एक प्लॅनिंग ऍज अ स्टुडंट म्हणून आपल्याकडे असावं असं मला नेहमी वाटतं. सरांची आणि माझी 2012 पासूनची ओळख आहे. आज 12 वर्षांनंतर आम्ही एकमेकांना भेटलो आणि 12 वर्षामध्ये त्यांनी जे काही हे एम्पायर उभं केलंय, खरं तर हे खूप भारावून टाकणार आहे. त्यांच्या आणि माझ्यामध्ये एक साम्य आहे की आमच्या दोघांचेही वडील शिक्षक आणि प्रत्येक गोष्ट करत असताना, उभी करत असताना ज्या पद्धतीनं त्यांचा व्ह्यू आहे या सगळ्याकडे पाहण्याचा, त्यामुळे सगळं हे उभं राहू शकलं असं मला वाटतं. मी पहिली गोष्ट आपल्याला सांगेल की तुमच्यातलं वेगळेपण ओळखा.
मी जेव्हा पुण्यात शिकायला आलो तुमच्यासारखं, कुणी तुमच्यापैकी कुणी नगरवरनं असेल, सोलापूर, सातारा, सांगली, इकडनं तिकडनं आपण, मी नगरवरनं पुण्यात शिकायला आलो. मला फ्लुएंटली इंग्लिश बोलता यायचं नाही. मला शूज घालून कॉलेजला जायचं म्हटलं तर आवडायचं नाही. मी चप्पल घालून जायचो. कितीतरी वेळा मी फाईन भरलाय की अरे शूज का वापरत नाही कॉलेजला. आणि या सगळ्या वातावरणामध्ये मला जमेल का, मी राहील का इथे, इथून सगळी परिस्थिती होती. पण जसे जसे दिवस जातात आपण त्या वातावरणाशी जुळून घ्यायला लागतो. आणि ठराविक टप्प्यावरती आल्यानंतर कळतं की ज्या गोष्टींचा आपण भाऊ करत होतो खरं तर ह्या खूप क्षुल्लक गोष्टी आहेत. ह्या आयुष्यात मिळवता येतील, शिकता येतील. काही वेळ जर आपण याच्यासाठी खर्च केला तर हे सहज शक्य आहे. पण आयुष्य समृद्ध व्हावं, जगणं समृद्ध व्हावं याच्यासाठी ज्ञानाच्या पातळीवरती आपण ही 5-10 वर्ष खर्च करतोय का? इन्फॉर्मेशन अँड नॉलेज, दिस बोथ कन्सेप्ट आर डिफरंट फ्रॉम इच अदर. आपण दुर्दैवानं माहितीला ज्ञान समजण्याची गल्लत करायला लागलो. आपल्या डोक्यात आहे प्रचंड माहिती गोळा करायची आणि ती पण फक्त परीक्षेपुरती. एक्झाम जवळ आल्या का रात्र रात्र जागायचं, मग सगळ्या शिक्षकांच्या मागे लागायचं. IMP क्वेश्चन सांगा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा. मग मागचे 10 वर्षाचे पेपर चाळायचे, कोणते क्वेश्चन सातत्यानं रिपीट झालेत ते बघायचं, कशाला जास्त महत्व द्यायचं त्याचे कॅल्क्युलेशन करायचे आणि ठराविक एक्झाम क्रॅक करायची आणि पुढे निघायचं. केवळ एक परीक्षा म्हणून तुम्ही इंजिनिअरिंगला आलेलं नाही आहात. इंजिनियर्स या राष्ट्राचा पिलर आहे. हा देश जर कोणाच्या जीवावर चालतो असं जर विचारलं ना तर तुमच्या जीवावरती चालतो. प्रत्येक गोष्टीत इंजिनिअरिंग आहे आणि इंजिनिअरिंगचं हे महत्व टिकवणं हेही तुमच्या हातात आहे. जर तुम्ही केवळ आणि केवळ नाही मला कॉलेजला मी कम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय, मी यायला ऍडमिशन घेतलंय आणि आता काही नाही, मला चांगलं कॅम्पसमध्ये चांगला इंटरव्ह्यू होईल, मला एखादं पॅकेज मिळून जाईल आणि संपलं, इथपर्यंत जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही खूप छोटा विचार करताय. केवळ एखादी नोकरी आणि एखादं पॅकेज म्हणून तुम्ही तुमच्या क्षेत्राकडे बघू नका. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये काम करत असताना कमालीच्या संधी आहेत. केवळ भारत म्हणून नाही, जगाकडे तुम्ही डोळे विस्फारून बघितलं पाहिजे. तुमच्या वयातली मुलं नेमकं माईकला कोण छेडछाड करते, तुम्ही जितका आवाज वाढवाल ना तितका तो रिवर्ब होऊन परत येणार. थोडासा एकदाच सेट करा. हॅलो, थोडासा वाढवा, थोडासा, हा मॉनिटर कमी करा. आणि इथे 2 मॉनिटर ठेवत जायचे. कोण आहे साऊंड इंजिनियर? प्रत्येक क्षेत्रात इंजिनियरची गरज आहे. मॉनिटर असला ना मग ते वक्त्याच्या घशावर ताण येत नाही. हॅलो, कुठे होतो आपण? भारतात होतो की बाहेर होतो? बाहेर होतो. ठीक आहे. तुम्ही केवळ आणि केवळ एक्झाम पुरतं तुम्ही तुमच्या सिलेबसकडे बघू नका. तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताय, तुम्ही बघितलं पाहिजे की जगभरातली मुलं काय अभ्यासतायत, मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जगभरात काय चेंजेस होत आहेत. मी आता एका ITI कॉलेजला व्याख्यानाला गेलो होतो. गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट होता, त्याच्या अंतर्गत तिथे मी व्याख्यानाला गेलो होतो. मी सगळं ITI कॉलेज बघितलं आणि मी त्या सरांना विचारलं की किती दिवस आपण हेच ट्रेड शिकवणार आहोत, किती दिवस आपण याच विषयांवरती काम करणार आहोत. एक काळ होता मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये इंजिनवर काम करणारा माणूस सापडायचा नाही. 10 गावामध्ये एखादाच कोणीतरी छान गॅरेज सुरू केलेलं असायचं आणि जो इंजिनवर काम करेल अशा त्याला इतका स्कोप, 10 गावातनं लोक यायचे. इंजिनचं काम करायचं ना, अमुक माणसाकडे जा. आता काळ बदलतोय, गाड्यांना येणाऱ्या काळात इंजिनच राहणार नाही आणि मग तुम्ही अजूनही तिथेच घुटमळत आहात. काळ जसा बदलतोय तसं जर आपण बदललो नाही, आपण जर त्याच्यामध्ये सातत्यानं बदल केले नाही, सिलेबसच्या पलीकडे जाऊन तुमच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. एका एंटरवरती जग येऊन थांबलंय, इतकं जवळ आलंय सगळं. मग तुम्ही बघितलं पाहिजे, मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला आहे, जगातली मुलं काय शिकतात, सिलेबसच्या पलीकडे जाऊन 4 वर्ष तुमची जी हातात आहेत ना पोरांनो, झोकून द्या स्वतःला तुम्ही तुमच्या करिअरसाठी आणि तुम्ही एक्झामच्या पलीकडे जा. आनंद घ्या तुमच्या शिक्षणाचा, मजा घ्या. तुम्ही लॅबोरेटरीमध्ये गेलं पाहिजे, प्रयोग केले पाहिजे, ग्राउंडवर गेलं पाहिजे, खेळलं पाहिजे, लायब्ररीमध्ये गेलं पाहिजे, वेगवेगळी पुस्तकं वाचली पाहिजेत, नवनवीन रेफरन्स बुक रेफर केले पाहिजेत. मार्क आणि
एक्झाम याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जेव्हा तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवाल तेव्हा तुम्हाला त्या शिक्षणाची मजा वाटायला लागेल. इंजिनिअरिंग म्हणजे काय, मोठमोठे शोध लावले आणि मोठमोठं काहीतरी इनोव्हेशन आणलं म्हणजेच ते तिथेच इंजिनिअरिंग असं नाहीये. मी परवा एक बघितलं, एका मुलानं, आता खेड्यापाड्यातली पोरं असतील, बहुतांशी ठिकाणी साखर कारखानदारी चालते आणि साखर कारखान्याला जो ऊस वाहून नेला जातो तो आजही बहुतांशी ठिकाणी बैलगाड्यांमधून नेला जातो आणि बैलांच्या खांद्यावरती तो जू असतो माहित आहे, आणि ते सगळं ओझं त्या खांद्यावरती पडतं. एका इंजिनिअरिंगच्या पोरानं काय केलं माहितीये, त्यानं तो जो जू आहे त्याला पुढून एक व्हील लावलंय, फक्त पुढे एक त्याला सपोर्टिव्ह हे दिलंय आणि खाली छोटा व्हील लावलाय. त्या बैलाच्या खांद्यावरचं 50% ओझं त्या एका व्हीलमुळे कमी झालंय. का आपण बदल करायचे नाही, का आपण नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारायचं नाही, का आपण का संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जायचं नाही. आपण रोज नवीन गोष्टी शोधल्या पाहिजेत, रोज नवीन काहीतरी करण्यासाठी धडपडलं पाहिजे. काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाही आणि तुम्ही नवीन काही शोधायचा जर प्रयत्न केला नाही तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. मार्केटमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला नाविन्य स्वीकारावं लागेल. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे दादा? सोनी. आता मोस्टली कॅमेरा सोनी, पॅनासॉनिक, निकॉन. आता कॉडॅक कुठे आहे का? एक काळ कसाचा होता, फक्त आणि फक्त कॉडॅक सोडून दुसरा कॅमेरा बाजारामध्ये दिसत नव्हता. इतका जमाना होता, मोनोपोली होती कॉडॅकची. त्यात रोल असायचा, 36च फोटो निघायचे. म्हणजे नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि नवरदेवानं जर विचारलं त्या अल्बम कधी मिळेल, फोटोग्राफर 6 महिने अल्बम देत नव्हतं. त्याला विचारलं ना अल्बमचं काय झालं, ते म्हणायचं फोटो धुवायला दिले. कोणत्या नदीवर जात होतं कुणास. केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही, कॉडॅक बाजारातून हद्दपार. माझ्या पिढीनं, सर आपण सगळ्यांनी पहिला फोन आयुष्यात कोणत्या कंपनीचा घेतला होता? 100% नोकिया. 3310, 1100, 1600, 2600. तुम्हाला हे मॉडेल माहित नसते. हे आमच्या काळातले फेमस नोकियाचे. सगळ्यात सुरुवातीला 1600 आला, नंतर 1100 आला, 2600 आला. नोकिया सोडून दुसरा मोबाईल नव्हता. पण केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही, नोकिया बाजारात टिकू शकलं नाही. तुम्ही जर बदल स्वीकारले नाही, मी तर म्हणेल बदल स्वीकारणं तर खूप सोपं आहे हो, पण तुम्ही जर बदल केले नाहीत तंत्रज्ञानामध्ये, तुम्ही त्याच्यासाठी स्वतःहून काही संशोधन केलं नाही तर आपण टिकू शकणार नाही. तुम्हाला आठवतंय रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची. तुम्हाला कोणालाच ही जाहिरात माहित नसेल, पण आम्हाला सगळ्यांना ही जाहिरात पाठ आहे माझ्या वयाच्या. लाईफ बॉय आहे हा, ऐकलं का? पाठ आहे की नाही? तंदुरुस्ती हे वहा. आणि त्या लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. भारतामध्ये कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? भारतामध्ये कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती. भारतामध्ये जनरली क्रिकेटची क्रेज होती. पण लाईफ बॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत दाखवली. लाईफ बॉयला विचारायचं कोणी, तुम्ही असं का केलं? लाईफ बॉयचा जमाना होता. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लोक दुकानात जाऊन थेट म्हणायची लाईफ बॉय द्या. एवढी मोनोपोली. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला. करिश्मा कपूर फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. आता लाईफ बॉयला कळलं, आता जर आपल्याला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर फुटबॉल खेळणारी पोरं उपयोगाची नाही. त्यांनी लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आणला. एकदम गुळगुळीत लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला. आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोरं नाहीत, लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी.
मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते, मुलगा विचारतो काय झालं, मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. मुलगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करतो, परत दुसऱ्या दिवशी काढून. या कंपन्यांना कळलं काळ आणि वेळेनुसार जर आपण बदललो नाही, मार्केटमधलं आपलं कॉम्पिटिटर कोण आहे, काय परिस्थिती आहे याचा जर ताळमेळ घातला नाही तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. कोविड मध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का, आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोविड मध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. कोविड मध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं, फक्त कीटाणू आणि मला मोती साबणाचं गणित सर अजून समजलेलं नाही. मोती वर्षभर कुठं असतं काय माहित, ते दिवाळीलाच येते, वर्षभर झोपताय, दिवाळीला म्हणताय उठा उठा मोती साबणानं आंघोळ करायची. त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर कोणाला काय करायचं ते करू दे, आपलं मार्केट दिवाळीला. तुम्ही डोळे उघडे ठेवून समाजाकडे पाहिलं पाहिजे. तुम्ही उद्योग, व्यवसाय, व्यापार, नवीन टेक्नॉलॉजी, संशोधन या क्षेत्रासाठी स्वतःला झोकून दिलं पाहिजे. पण तुमच्या डोक्यात एकच आहे, कॅम्पस पॅकेज, त्याच्या पलीकडेच आपण जाय. मी म्हणतो ते काय वाईट नाहीये, तुम्ही नोकऱ्याही केल्या पाहिजे, चांगल्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळाली तुम्ही जरूर ते केलं पाहिजे. पण थोडंसं डोळे विस्पारून आपण उद्योग, व्यवसाय, व्यापार याचा विचार मात्र नक्की केला पाहिजे. नोकरी नोकरी आणि याच्यात मुलांची चूक नाही सर, यांना ऍडमिशन घेतानाच घरच्यांनी सांगितलेलं आहे तुला जर नोकरी लागली नाही तुझं लग्न पण होत नसतं. पहिले 2-3 वर्ष असे तसे जातात त्यांचे, पण शेवटच्या वर्षी त्याच्या डोक्यातच असतं नाही आपला पुढे कॅम्पस मध्ये नंबर लागला, लग्न नाही काय नाही काय नाही. आणि पोरं हल्ली अशी हुशार आहेत, लग्न जमेपर्यंतच नोकरी करतात. आज प्रत्येक गावामध्ये 30 ते 35 वयोगटातली किमान 50 पोरं बिन लग्नाची. सोलापूरला तर परवा मोर्चा काढला होता पोरांनी, लग्न जमत नाही म्हणून. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का तुमचे लग्न जमवायचे? लात मारील तिथून पाणी काढेल अशी ताकद तुमच्यात असली पाहिजे. झोकून दिलं पाहिजे स्वतःला, आम्ही आमचं करिअर करणार आहोत, आम्ही इंजिनियर्स आहोत, आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहणार. नुसतं आम्हीच नाही, आम्ही 100 लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ. असं भन्नाट स्वप्न का बघायची नाही? रडत बसायचं, कॉलेजमध्ये आल्यानंतर काही करायचं नाही, इकडं तिकडं पाट्या टाकायच्या 2-3 वर्ष, शेवटच्या वर्षी मग रडत बसायचं आणि मग काय बाबा आपल्याच्यानं काय होतच नाही, जमलंच नाही, उगाच इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलो, आता कॉलेजेस एवढे झालेत आणि इंजिनियर एवढे झालेत, आपण तर काय करावं. हे असले रडगाणे सांगून लोक फक्त सहानुभूती दाखवतील. नाही बाबा तुझं तसं, माझं असंच आहे, तू इंजिनिअरिंगला घेतलं, मी मेडिकलला घेतलं, आता डॉक्टर पण नाही झाले आणि इंजिनियर पण नाही झाले. याचे ट्रेंड बदलतात तसे आपण बदलतो आणि याच्यात पालकांचं पण चुकायचं आहे. हंटर घेऊन पालक मागे नाही तू हेच केलं पाहिजे, तू तेच. अरे पोरांना काय करायचंय ते विचारा, त्यांना योग्य दिशा दाखवा, त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा आणि पोरांना सांगा जे काही करिअर करायचं ना मजबूत कर, आम्ही आहोत तुझ्यासोबत. आम्ही फक्त रिझल्ट विचारतो किती मार्क पडले, आणि फर्स्ट इयरला तर मार्क पण नाही विचार किती गेले, इथून सुरू होतं. त्यांना माहित आहे फर्स्ट इयर 2-3 ठाणार. अरे काय शिकला, काय तू नवीन शिकायला मिळालं, काय तुझ्या आता AI आलंय, काय कम्प्युटर सायन्स मध्ये आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काय फरक आहे, काय सब्जेक्ट्स वेगळे आहेत, काय येणाऱ्या काळामध्ये स्कोप असणार आहे. कधी पालक म्हणून आई वडिलांनी सुद्धा हे डिस्कस मुलांसोबत केलं पाहिजे. तुम्ही कॉलेजमध्ये आणि तुम्ही कधीतरी आई वडिलांना फोनवरती त्यांना सवय तर लागू देत, बाबा आज कॉलेजमध्ये हे शिकवलं, आज मला हे नवीन शिकायला मिळालं, अशी भन्नाट तंत्रज्ञान समोर येत आहे. हे बोललं पाहिजे, तुमच्या गप्पांचे विषय हे असले पाहिजे. किती सुंदर वातावरण आहे, मी असं एम्पी थिएटर पुढे बघितलं नाही आजपर्यंत. काय छान आहे सगळं, ओपन कॅन्टीन आहे, इथे तुम्ही आलात बसलात चर्चा करा वेगवेगळ्या विषयांवरती. हे 4 वर्ष ना असे निघून जातील. तुम्ही एकत्र बसलं तरी तुमच्या गप्पांचे विषय तंत्रज्ञान असलं पाहिजे. तुमच्या गप्पांचे विषय आधुनिक जगामध्ये काय होणार आहे, आपण नवीन काय करतोय, आपण काय प्रोजेक्ट करायचे. प्रोजेक्ट सुद्धा कॉपी पेस्ट, ह्याच त्याचं नाव त्याच घ्यायला काय आपण करतो प्रोजेक्ट, करू नका. हे तुम्ही ठरवा की तुम्हाला नेमकं काय करायचंय. तंत्रज्ञान जर नवीन स्वीकारलं नाही, तुम्ही जर स्वतःला ज्ञानाच्या बाबतीत अपडेटेड ठेवलं नाही तर आपण मार्केटमध्ये टिकत नाही. नोकरी नोकरी नोकरीच्या पलीकडे जा.
तुम्ही स्वतःला सिद्ध करा, तुमच्या दारात लोक येतील की तुम्ही आमच्याकडे हजर व्हा. पण स्वतःला ज्ञानाच्या बाबतीमध्ये पुढची 4 वर्ष आम्ही वारंवार स्वतःला सिद्ध करतो का हे विचारा. त्या नोकरीसाठी तर आमच्याकडं एक बाग आहे, त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती आणि एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. आता जागा 1 होती, किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच मिळणार आहे. 999 घरी जाणार आहेत. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला काही करा साहेब, पण याला तुर्तास नोकरी देऊ नका. म्हणजे काय झालं? म्हणजे बागेतलं गुरीला माकड मेलंय. आता गुरीला जर बागेत नसेल तर लोक कशी येतील? लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशातला? काही करा पण याला तुर्तास नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. त्यानं त्या बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले. म्हटला साहेब मी पडल ते काम करत, तुम्ही सांगाल ते करत, पण नोकरी तेवढी द्या. तोंडात आलेला घास असा काढू नका. बागेतला मॅनेजर म्हटला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, तुला पगार क्लर्कचा मिळेल, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगा म्हटला पगार आहे ना, गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी तुमच्यासारख्या कॉलेजच्या मुला मुलींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या पोरापुरींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडले. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हटलं नोकरी गेली तरी चालत, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवतळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हटला ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी झाली. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत डिप्लोमा झालेला होता, वाघाच्या भूमिकेत डिग्री झालेली. आम्ही काय करायचं ठरवलं? केवळ नोकरी म्हणून तुम्ही बघू नका, तुम्ही त्या शिक्षणाचा आनंद घेतला पाहिजे. मी आता काल एका सेकंडरी स्कूलला गेलो होतो. पोरांना मी म्हटलं की तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना, आनंद द्या. मराठीतला एखादा धडा वाचताय ना, त्या लेखकासोबत तुमची मैत्री झाली पाहिजे. तुम्ही इतिहास अभ्यासताय ना, इतिहासातल्या पात्रांसोबत तुमची ओळख झाली पाहिजे. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना, त्या सायंटिस्टनं तुमच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजेत. तुम्ही जॉग्राफी अभ्यासताय ना, अक्षांश आणि रेखांश नजरेसमोर दिसले पाहिजेत. गणितातले आकडे डोळ्यासमोर खेळले पाहिजेत. इतकं एकरूप जेव्हा तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत व्हाल तेव्हा त्या सिलेबसची, त्या अभ्यासाची मजा वाटायला लागते. सगळंच मार्कांचं कॅल्क्युलेशन. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग तर अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाकू, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचू. परवा तर 10वीतला एक पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहे का तुकाराम पडणार आहे? मी म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्रोभा केला. सगळं कसं मार्कांसाठी, सगळं कसं एक्झामसाठी. त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आम्ही स्वतःचं जगणं समृद्ध व्हावं आणि आपलं ज्ञान समाजाभिमुख आहे का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. शिक्षक हा कायम ज्ञानाभिमुख असला पाहिजे, तो विद्यार्थीभिमुख असला पाहिजे, विद्यार्थी ज्ञानाभिमुख असला पाहिजे आणि विद्यार्थी समाजाभिमुख असला पाहिजे. तुमचं ज्ञान कशासाठी? जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तुम्ही जे शिकताय ते कशासाठी, पहिलं उत्तर असेल आमचा उदरनिर्वाह, आमची नोकरी. शिक्षणातला खूप प्राथमिक टप्पा आहे उदरनिर्वाह, नोकरी वगैरे. तुमच्या ज्ञानाचा काही उपयोग समाजाला आहे का? तुमच्यापैकी जर कोणी सिव्हिल इंजिनियर असेल त्याला कळेल हो पुण्यातल्या कोणत्या चौकात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती TDR, किती FSI, किती रुपयानं फ्लॅट विकायचा. हे काय कुणी येऊन सांगायची गरज नाही, तुम्ही ते शिकलाय. पण पुण्यातल्या एखाद्या रस्त्याचं काम सुरू असताना तुमच्यापैकी एका तरी सिव्हिल इंजिनियरला वाटलं पाहिजे 2 मिनिट मी रस्त्यावरती थांबावं, पालिकेच्या इंजिनियरला विचारावं जरा इस्टिमेट बघू, मला पण थोडंफार कळतं हे बरोबर चाललंय का. हे सामाजिक भान आमच्यामध्ये यायला हवं. आपल्यापैकी कोणी जर डॉक्टर असेल तर त्याला वाटलं पाहिजे मी कधीतरी ससूनला जाईल, कधीतरी सिव्हिल हॉस्पिटलला जाईल, कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाईल. हे भान जोपर्यंत येत नाही ना, समाज म्हणून, देश म्हणून, ही माती म्हणून जिथून आम्ही जन्माला आलो, ते जोपर्यंत आम्हाला आमचं वाटत नाही तोपर्यंत ते शिक्षणाचा आणि ज्ञानाचा तरी काय उपयोग रे मित्रांनो. आम्हाला इकडे ट्युटोरियल वगैरे ते कम्प्लीट करायला वेळ मिळत नाही, पण कॉलेजच्या सार्वजनिक शौचालयांमध्ये स्लोगन द्यायला वेळ मिळतो कुठून? बस तर ते कापूस बिपूस घरी काढून देतात, कुठून ही बुद्धी सुचते?
सिग्नलला 2 मिनिट थांबताय, शेवटच्या 30 सेकंदात कोणती आम्हाला रेस जिंकायची असते? इकडे आम्ही एन्व्हायरमेंट मध्ये MSc केलंय, एन्व्हायरमेंट मध्ये आम्ही PhD केली आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत कचरा गुंडाळून रस्त्यावरती फेकताना कुठे जातं हे सगळं ज्ञान? ज्ञान हे समाजाभिमुख आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा. आपण वारंवार शोधलं पाहिजे काय नवनवीन आम्हाला करता येऊ शकेल. आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही 4 वर्ष पुढची शिका. मला वाटतं मजा येईल ह्या सगळ्या शिक्षणामध्ये. आनंद वाटेल तुम्हाला की आम्ही नवीन काहीतरी करू शकलो, नवीन काहीतरी शोधू शकलो. 140-45 कोटी लोकसंख्या आहे पोरांनो भारताची. हजारो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात, त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही. कितीतरी जण आले आणि गेले, माहीत पण नाही. पण आईन्स्टाईन माहित आहे की नाही सगळ्यांना? का माहित आहे? स्वतःचं आयुष्य झुकून दिलं समाजासाठी. नोबेल पारितोषिक ज्यांच्या नावाने दिलं जातं ना, अल्फ्रेड नोबेल, त्यांच्या नावावरती कितीतरी पेटंट आहेत. डायनामाइटचा शोध पण त्यांनीच लावला. आणि एक दिवशी पहा, ही सामाजिक जाणीव मनात व्हायला काहीतरी घटना घडावी लागते. कुणीतरी एखादं असं सांगून जावं लागतं किंवा एखादा विचार मनात कधीतरी चमकून जावा लागतो आणि मग जाणीव होते की नाही, आपण आपलं ज्ञान समाजासाठी वापरलं पाहिजे. कितीतरी पेटंट अल्फ्रेड नोबेल यांच्या आयुष्यावर त्यांच्या नावावरती नोंदलेली आहेत. पण एक दिवशी चुकून नोबेल गेले अशी अफवा पसरली आणि वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आली. डायनामाइटचा शोधच नोबेल सरांनी लावला. आणि बातमी काय छापून आली? महायुद्धाच्या काळात जागतिक अशांततेचा फायदा घेत ज्यानं कोट्यावधी रुपयांची माया जमवली ते अल्फ्रेड नोबेल काळाच्या पडद्याआड. आणि नोबेलांना जाणीव झाली की मी गेल्यानंतर माझ्याविषयी काय बोललं जाणार आहे. अरे आयुष्य मी संशोधनात घातलं आणि केवळ डायनामाइटचा शोध लावला आणि जागतिक अशांततेचा फायदा घेत कोट्यावधींची माया जमवली, असा विचार जग माझ्याविषयी करणार आहे. सगळ्या संपत्तीचं ट्रस्ट केलं आणि शांततेच्या क्षेत्रामध्ये जो काम करेल त्याला नोबेल पारितोषिक द्या. ही भावना कधी आली मनातून? जेव्हा जाणवलं, कधीतरी डोळे बंद करून विचार केला पाहिजे, मी गेल्यानंतर माझ्याविषयी काय चर्चा होणार आहे समाजावर. आयुष्य क्षणभंगूर आहे, कोण अमर नाही. आणि घेतलेला श्वास परत सोडता येईल की नाही याची सुद्धा खात्री नाही. आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे आयुष्यात कुणाला माहित आहे? संपत्ती सगळ्यांना माहित आहे. आपल्याकडे किती एकर जमीन आहे, किती फ्लॅट आहेत, किती प्लॉट आहेत, काय 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 सगळं माहित आहे की नाही. पण आपल्याकडे किती वेळ आहे आयुष्यात कुणाला माहित आहे? जे क्षण येतील ते आनंदाने जगायचे आणि आपण आपल्या आयुष्याचा वापर काहीतरी समाजासाठी, या निसर्गासाठी, पर्यावरणासाठी, याच्यासाठी आपलं काहीतरी योगदान आहे का हा प्रश्न सातत्यानं स्वतःला विचारा. मी MBA ला ऍडमिशन घेतलं, आम्हाला बिझनेस इथिक्स नावाचा सिलेबस होता. काय इथिक्स हे केवळ आणि केवळ सिलेबस मध्ये टाकून आणि एक्झाम पुरते पेपर लिहून इथिक्स नाही कळणार आम्हाला. ते आमच्या जगण्यात आहेत का? आणि ते जगण्यात यावे त्याच्यासाठी स्वतःहून आपण परिवर्तन केलं पाहिजे. कुणीतरी येईल, आम्हाला बदलेल, जादूची कांडी फिरवेल, मग आमचा देश बदलेल, मग हे जग बदलेल, अशी परिस्थिती नाहीये. आम्हाला निसर्ग कळला पाहिजे, आम्हाला समाज कळला पाहिजे, आम्हाला अर्थकारण कळलं पाहिजे आणि आम्हाला तंत्रज्ञान सुद्धा समजलं पाहिजे. कुणी जर तुम्हाला म्हणत असेल पैसे कमवण्यात काय आहे, बरेच जण असं सांगतात 1 रुपयावर जात नाही आणि पैसेवाल्याला कुठं सुख आहे का आणि गरीबातच फक्त आनंद आहे, पैसेवाल्यांना झोपा नाही, पैशाला कोंबडी खात नाही. ते असलं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. पोरांना सांगितलं पाहिजे जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवा. फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं चांगल्या मार्गाने पैसे कमवायचे, आनंदही घ्यायचा पैशांचा, पण चांगल्या मार्गाने. माझे वडील तर सांगतात वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसवी देत नाहीत आणि रडूही देत नाही. चांगल्या मार्गाने कमवायचं. आपल्यापैकी जर कोणाची परिस्थिती थोडीशी नाजूक असेल, आपली घरची परिस्थिती बरी नसेल, अजिबात रडायचं नाही पोरांना. आनंद घ्यायचा त्या परिस्थितीचा, बदलवण्यासाठी जरूर प्रयत्न करायचा. गरिबीत जन्माला आलो आपली चूक आहे का? गरिबीत जन्माला आलो आपली चूक, पण आपण जर गरिबीत मेलो ती मात्र आपली चूक आहे. गरिबीत मरायचं नाही. काय परिस्थिती महाराष्ट्राच्या उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं भोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात.
बरं चला, संविधानाने त्यांना अधिकार दिलाय, कुठेही जातील, कष्ट करतील, आम्ही कुठे आहोत? आम्ही नोकऱ्यांच्या रांगांमध्ये. आमच्याकडे तर एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं सांगितलं टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना पगार वाढवून सांगायचं. कोण बघत नाही म्हटलं पेमेंट स्लिप पण अमुक, आपलं वाढवून सांगायचं. बरं यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती? हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. नाही तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हटलं. किती दिवस फसवणार आहोत आपण स्वतःला? उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. मला वाटतं मी सरांशी बोलत होतो, एका शिक्षकाचा मुलगा, सरांनी नोकरी केली एका कॉलेजवरती, आयुष्यभर नोकरी करू शकले असते, पण असं वाटलं की नाही गोरगरिबाची पोरं शिकली पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे. मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामध्ये मी का मोठं स्वप्न बघायचं नाही? एक शिक्षकाचा मुलगा विचार करतो की नाही माझं कॉलेज असलं पाहिजे. काय विचार आहे? आणि आपण काही विचार करायला गेलो का घरच्यांनीच म्हण हे अंथरूण पाहून पाय पसर, चला ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं त्याला हातपाय पसरू दिले नाही. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा पाप बघा. एवढी धमक आपण आपल्या लेकरांमध्ये निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या पालकांशी जेव्हा गप्पा मारता ना तेव्हा त्यांना सुद्धा सांगा बाबा मी हे स्वप्न बघतोय, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे, तुम्ही फक्त आधार द्या, पाठीवरती थाप मारा, मी चांगलं करून दाखवेल. नको नको ती अनेक प्रलोभनं या आयुष्यात तुमच्या समोर येतील. तुमचं जे वय आहे ना आता 18 ते 24 हे जो वयोगट आहे, अनेक प्रलोभनं तुमच्या आयुष्यात येतील. तुम्हाला वाटेल हे करून पाहू, तुम्हाला वाटेल ते करून बघू. कुणीतरी 4-6 जण असतात जे काहीतरी वेगळेपणा करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला त्याची क्रेज वाटेल, तुम्हाला असं वाटेल की आपण हे करून पाहायला हवं. कुणीतरी तुम्हाला सांगेल अरे हे केलं नाही तर तू जगलास काय, वरती देव तुला विचारेल तू केलं नाही जा परत. असलं काही ऐकू नका लोकांचं. आता कारवाई झाली, पोलिसांनी 2,500 किलो ड्रग्ज पकडलं पुण्यात. जे पुणे विद्येचं माहेरघर समजलं जात होतं, कोरेगाव पार्क वगैरे पोलिसांनी कारवाया केल्या, पालिकेनं कारवाई केली, सगळे क्लब बिब तोडून टाकले. नका या सगळ्या गोष्टींची. नशाच करायची ना अभ्यासाची करा, नशा करायची ना स्वप्नांची करा. नको त्या गोष्टींसाठी. हे तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन. निसर्गानं माणसाला दिलेला सगळ्यात श्रेष्ठ वर आहे तारुण्य. याच वयामध्ये उंच झेप घ्यायची आणि हेच वय आहे पाय घसरण्याचं. या वयात पाय घसरू द्यायचे का या वयात उंच भरारी घ्यायची हे तुमचं तुम्ही ठरवा. हे 4-10 वर्ष आयुष्यातले निघून गेले ना, नंतर रडत बसाल आणि नंतर सहानुभूती सोडून दुसरं काहीही तुमच्या आयुष्यात असणार नाही. आता झोकून द्या, करिअर करा, आयुष्यभर आनंदात जगायचे रे, पण नको त्या गोष्टींच्या नादी लागू नका. स्वतःला सिद्ध करायचंय ते ज्ञानाच्या जोरावरती सिद्ध करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. शोधा तुमच्यामध्ये वेगळेपण काय. प्रत्येक जण एकमेकांपेक्षा वेगळा आहे. मला सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येत आहे का? तुम्ही जर मला म्हटले ना भाषण कर, मी अजून 2 तास बोलेल. पण तुम्ही जर मला म्हटले एवढ्या लांबून आलाय ना करून, जाता जाता कॉलेजमध्ये एखादी कुस्ती करून जा, आपल्या ज्यानं जमणार? आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. मी जेव्हा कॉलेजला आलो माझ्या सरांनी मला विचारलं गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारत होते. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारा पोरग होतं, त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? तो म्हटला मला मार्केटिंग मध्ये MBA करायचं. सर म्हटले तुला नीट बोलता येत नाही, तू मार्केटिंग मध्ये काय MBA करणार? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्स मध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं. म्हटला सर कलनाल तर मार्केटिंग मध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही म्हटलं. सर म्हणले तुला काय करायचं ते कर, आपण एक एक्झाम घेऊयात, कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे ते शोधूयात. काय परीक्षा घेतली? 100 रामायणाच्या प्रती दिल्या, सांगितलं या बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं 100 रामायणाच्या प्रती विकायला काय लागतंय, 800 जाऊन असं विकत मी. 8 दिवस मी बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कोणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे?
म्हटला सर 100च्या 100 प्रतिभे कोणाला म्हटला. सर म्हटले केलं काय, मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही. मी लोकांच्या दालात येतो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू. तर जे वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपल्यातल्या स्ट्रेंथ ओळखायच्या आणि ठरवायचं नेमकं काय करायचं. तारुण्यातले हे दिवस गेले, परत मिळणार नाही. आणि म्हणून तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या प्रलोभनांच्या आहारी जाऊ नका, नको त्या गोष्टींच्या नादी लागू नका. ज्यावेळेस असं वाटेल आपण काहीतरी चुकतोय, त्यावेळेस आपल्या आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. आपल्या आईनं, आपल्या वडिलांनी, तुम्ही पुण्यात शिकायला आलात, मला वाटतं प्रॉपर पुण्यातली फार कमी मुलं असतील, पण इकडून तिकडून नगर, नाशिक, श्रीगोंदा, आमचा राहुरी बिवरी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, परभणी, लातूर, इकडून तिकडून आपण कुठून ना कुठून पुण्यात आलो. मोठ्या आशेनं तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला इथे पाठवलेलं आहे. त्यांना वाटतं आता मुलगी पुण्यात गेली आहे, इंजिनियर होणार, माझा मुलगा इंजिनियर होणार. किती किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद आहे तुमच्या पालकांना. मला वाटतं आई वडिलांचा चेहरा कायम तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. तुम्ही ते हनी सिंगची मुलाखत आहे का परवा? त्यानं सांगितलं मी व्यसनाच्या नादी लागलो आणि माझ्या आयुष्यातली 5-6 वर्ष इतकी वाईट गेली. तो आज प्रत्येक प्रोग्राम मध्ये त्याच्या सांगतोय की बाबा नो, नशा बिशा काय करू नका. संजय दत्तचा मूवी बघा, खासदार होते वडील, काय कमी होतं, पण आई तारुण्यामध्ये व्यसनाच्या नादी लागला आणि आयुष्यातल्या अनेक गोष्टी हातातून निसटून गेल्या. आणि म्हणून नको त्या गोष्टींच्या नादी न लागता मस्त भन्नाट जागा, नशा करायची आहे, तुमच्या स्वप्नांची नशा करा, त्या नशेत राहा. अरे यस, हे आम्ही आमचं, आणि सगळी स्वप्न पूर्ण होतात असं नाही, पण त्या धुंदीत जगून बघा. एखादं स्वप्न आपलं नाही पूर्ण होणार, पण काय कधी गिल्ट वाटलं नाही पाहिजे की अरे नाही मी प्रयत्न केले होते, नाही जमलं. सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही, पण किमान तिथं पोहोचण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न केले, स्वतःचं कौतुक वाटलं पाहिजे. तुकाराम महाराज जायला निघाले, कोणी विचारलं तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? ग्रंथ लिहिले ना, अभंग लिहिले, तुम्हाला काय मिळालं? तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही, पण आमचं आम्ही जे जगलो ना, आमच्या जगण्याचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. इतकं सुंदर जगून बघा. आणि तरुण मुलं आहेत, सगळ्या तरुण मुलांना मला सांगायचं, तुमची उंची आता वडिलांच्या खांद्याला आली, बरोबर? वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली. एकदा का पोरगा खांद्याला आला आणि बापाची चप्पल पोराच्या पायाला यायला लागली, बाप रागवत नाही. लहान होतो तोपर्यंत चुकलं तर पटकन चापट मारायचे, शांताबाद, नीटबाद, हे कर, हे करू नको. आता वडील मारतात का? अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. वडिलांची काय अपेक्षा आहे? वडिलांची अपेक्षा आता पोराचे 4-6 वर्ष निघून जातील, पोरगा थोडासा हाताखाली येईल, थोडंसं डोक्यावरचं ओझं माझं कमी होईल. आणि बापाची अपेक्षा नाही पोरानं ₹1,00,000 महिन्याला आणून माझ्या हातात टेकवावेत. वडिलांची अपेक्षा इतकीच आहे की माझ्या पोरानं मोठं व्हावं, त्याच्या पायावरती उभं राहावं, आणि एक दिवस असा यावा की पोरांनी आमची नावं पुसावीत. पुसावीत कोणत्या अर्थानं? मी घालवावीत म्हणत नाही. आतापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमच्या आई वडिलांची ओळख झाली पाहिजे. लोक म्हटले पाहिजे अरे ते इंजिनियर साहेब आहेत ना, हा त्यांची आई आहे बरं का, त्यांचे वडील आहेत बरं का. तुमच्या नावानं तुमच्या आई वडिलांची ओळख झाली पाहिजे. इतकं मोठं होऊन दाखवा. तुमच्या आई बाबांना तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत, इतकं मोठं व्हा. तुमच्या आई वडिलांना तुमचा हेवा वाटला पाहिजे, अरे काय माझा पठ्ठ्या जन्माला आला, काय माझ्या पोरीनं नाव कमवलं, असं त्यांना कौतुक वाटलं पाहिजे. आयुष्यात यश मोजायचं काय एकक आहे तुमच्याकडे? शुगर मोजता येते, ब्लड प्रेशर मोजता येते, काय काय मोजता येत नाही जगात. तुमच्या आयुष्यातलं यश मोजायचं एकक कोणतं? मला वाटतं तुमच्या आई वडिलांचं तुमच्या विषयीचं समाधान आणि त्यांना तुमचा हेवा वाटणं यात तुमच्या आयुष्याचं यश आहे. याच्यापेक्षा दुसरं एकक मला कळत नाही. आणि ज्या मुली आहे तिथे बसलेल्या पुरीनो, तुमच्यावर तर तुमच्या आई वडिलांचं विशेष प्रेम आहे. पोरावर जेवढं बापाचं प्रेम असतं त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्यात. खरंय की नाही? मला भांडणं नाही लावायचे तुमच्यात, पण हे खरंय.
आपण जर वडिलांना काही मागितलं तर वडील म्हणणार 2 दिवस थांब, पगार होऊ दे, पुढच्या महिन्यात देतो, मग बघतो. आणि पोरीनं काय मागू द्या बरं. बापाला असं वाटतंय काय कधी निघून देईल आणि कधी नाही. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. आयुष्यभर ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवसापासून बाप 1-1 रुपया पोरीसाठी बाजूला काढून ठेवतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालत, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन दे. बाप फाटलेला बनियान घालत, पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन दे. बाप सायकलवर कामाला जाईल MIDC, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, तिच्या हॉस्टेलची फी भरल. 10 मिनिट जर पोरीला कॉलेजवरून यायला उशीर झाला ना 10 मिनिटात बाप 10 वेळा आईला विचारतो, कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. ते थेट तुम्हाला फोन पण करत नाही. बाप पोरीसोबत थोडस अंतर ठेवून असतो, पण त्याचं विशेष प्रेम असतं. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाफेटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग बाप मान खाली घालतो. जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तर हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर वडिलांच्या डोळ्यात एक थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कोण प्रेम करतं तुमच्यावर एवढं प्रेम जगात तुमच्यावर दुसरं कोणी करू शकत नाही. लक्षात ठेवा, बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. बापाला अभिमान वाटला, असं वरती बघावं लागलं पाहिजे, अरे काय माझी राणी जन्माला, काय तिनं करिअर करून दाखवलं, तर त्या जगण्यामध्ये मजा आहे. आणि याच्यासाठी म्हणून तुम्हाला करायचंय काय, इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचं, तिकडचा डोंगर उचलून इकडे ठेवायचं. हे पुढचे 4-6 वर्ष प्रामाणिकपणे अभ्यास करायचा. इथं सगळा वेल क्वालिफाईड स्टाफ आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला, डोकं खा त्यांचं. हे समजलं नाही, हे असं का, ते तसं का, सर हे करायचंय ते करायचंय. हे दिवस तुम्हाला परत कधीच मिळणार नाही. त्यांनी तुमच्या मागे नाही लागलं पाहिजे, हे का नाही केलं ते, तुम्ही त्यांच्या मागे लागलं पाहिजे, सर हे का नाही, हे कसं करता येईल, ते कसं करून बघूया, मला नाही समजलं हे, मला हे परत सांगा, हे कन्सेप्ट माझ्या अजूनही क्लिअर होत नाहीये. याच्यासाठी धडपड करा. हे दिवस परत कधीच मिळणार नाही. आणि म्हणून कॉलेज लाईफ हे भन्नाट आहे. मी म्हणत नाही तुम्हाला फक्त अभ्यासच करा. चांगले चित्रपट बघा, चांगली नाटकं बघा, चांगले वेबसिरीज बघा, चांगली पुस्तकं वाचा, चांगले लेखक, चांगले कीर्तनकार, चांगले प्रवचनकार, चांगले व्याख्याते, चांगले कलाकार यांच्याशी मैत्री करा, भेटा, बोला. सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे जगण्याचा, आयुष्य सुंदर व्हायला पाहिजे, याच्यासाठी धडपड करा. चांगले चित्रपट पण बघितले पाहिजे. आता एक सॅम बहादूर पिक्चर आला, पाहिला? किती जणांनी बघितलं? खरं ॲनिमल किती जणांनी बघितलं? सॅम बहादूर जर बघितला असेल त्यातला एक सीन तुम्हाला सांग, खूप सुंदर. म्हणजे कितीही माणसं मोठी झाली तर किती जमिनीवर असतात, आणि हे चांगल्या चित्रपटातनं कळतं. खरं तर सॅम बहादूर चित्रपटात एक सीन आहे, आर्मीमध्ये एक ज्युनियर ऑफिसर चुकून सिनियर ऑफिसरला सॅल्यूट करत नाही, आणि मग ते सिनियर ऑफिसर ज्युनियरला पनिशमेंट देतात, तू मला सॅल्यूट केला नाही ना, तू मला आता 1000 वेळा सॅल्यूट करायचं. आणि ते ज्युनियर त्या सिनियरला 1000 वेळा सॅल्यूट करत असते. तिथून सॅम बहादूर चाललेले असतात. ते विचारतात, हे काय चाललंय? सर, यानं मला सॅल्यूट केला नाही, मी याला पनिशमेंट दिली आहे, यानं मला 1000 वेळा सॅल्यूट करायचं. सर माणिकशॉ म्हणतात, आर्मी शिस्तीवरती चालते, शिस्त लागते आर्मी. ज्युनियरनं सिनियरचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे. त्यानं तुम्हाला सॅल्यूट केला नाही, तुम्ही दिलेली शिक्षा अगदी योग्य आहे, त्यानं तुम्हाला 1000 वेळा सॅल्यूट केलाच पाहिजे. पण आर्मीचा दुसरा पण एक नियम आहे. म्हटले काय? सॅल्यूटचा स्वीकार सॅल्यूटनच करायचा असतो. सॅल्यूटच्या बदल्यामध्ये तुम्ही पण त्याला 1000 वेळा रिटर्न सॅल्यूट केला पाहिजे. आणि हेच माणिकशॉ जेव्हा आर्मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा अनेक जण त्यांना भेटायला जात होते. आणि अब्दुल कलाम साहेब देशाचे राष्ट्रपती होते. त्यांना कळालं की आर्मी हॉस्पिटलमध्ये माणिकशॉ ऍडमिट आहेत. भेटायला गेले, स्टूलवरती जाऊन बसले आणि गप्पा झाल्या. आणि जाताना कलाम साहेब म्हटले, फील्ड मार्शल, तुम्ही आर्मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात, तुमची काही तक्रार असेल तर सांगा, मी नक्की ती निवारण करायचा प्रयत्न करेन. त्यावरती सर माणिकशॉ यांचं उत्तर होतं, प्रेसिडेंट,
माझी एकच तक्रार आहे. म्हणे काय? देशाचे प्रेसिडेंट समोर उभे असताना आता मी उठून उभं राहून तुम्हाला सॅल्यूट करू शकत नाही, एवढीच माझी तक्रार आहे. ते असा आवाज वाचलं पाहिजे. जगण्याला एक वेगळी दिशा मिळते. नुसतं कष्ट करून मोठं होत नाही. तुमच्या कष्टांना, तुमच्या जगण्याला योग्य दिशा असली पाहिजे. मी असंच एका कार्यक्रमात म्हटलं, कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा, मोठे व्हा. 2-4 जणांनी एवढं सिरियसली घेतलं. बाहेर पडले एक घर जळत होतं, आग लागलेली. त्यांच्या डोक्यात कष्ट करा, दिसेल त्याला, शिरले आगीत, दिसेल त्याला उचलायचे, रस्त्यावर आणून ठेवायचे. आणि या दोघांनी जीवाची बाजी लावली. आगीतनं 10 माणसं रस्त्यावर आणून ठेवली. आणि हे जेव्हा बाहेर आले, पोलिसांनी त्यांना आल्याबरोबर अटक केली. हे म्हटले, अहो आत्ताच आम्ही भाषणात ऐकलंय, कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. आम्ही जीवाची बाजी लावली, 10 माणसं आगीतनं रस्त्यावर आणून ठेवली आणि तुम्ही आम्हाला अटक करता. पोलीस म्हटले, मूर्खांनो, जी माणसं तुम्ही आगीतनं बाहेर काढली ती अग्निशामक दलाची होती. ती आग विझवत होती, तुम्ही त्यांना रस्त्यावर आणून ठेवतो. तुमच्या कष्टांना जर दिशा नसेल तर ते कष्ट तरी काय उपयोगाचे? योग्य दिशेनं तुम्हाला कष्ट करता येतील का? मला वाटतं याचा विचार व्हायला हवा. कॉलेजचे दिवस परत कधीच मिळत नाहीत. या दिवसांचा मनापासून आनंद घ्या. ते तुम्हाला आता इथं आल्यानंतर कळालं असेल की कॉलेज काय असतं. नाहीतर आमच्या डोक्यात तर ते त्यावेळेस 80-90च्या दशकामधले पिक्चर बघितलेले. अजय देवगण 2 टू व्हीलरवर पाय ठेवून कॉलेजमध्ये. आणि जेव्हा 11वीला गेलो, पोरं अशी ओळखू यायची. म्हणजे असं चष्मा विष्मा घालून इन बिन करून आलं का समजायचं सायन्सला. पावलं मोजत मोजत हिशोब करत आलं का समजायचं. आणि असं वही बी फिरवीत शिट्टी मारत आलं, अशी ओळखू यायची पोरं. नंतर कळलं की प्रत्येक क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत. तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठेही जा, करिअरच्या अनेक संधी तुम्हाला उपलब्ध आहेत. आज तुम्ही इंजिनिअरिंगला आलात, तुम्ही खूप नशीबवान आहात. तुमच्या पालकांनी तुम्हाला एका चांगल्या कॉलेजला पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला पाठवलं, त्याचं सोनं करा. आज तर तुमची परिस्थिती बरी असेल. आम्ही पुण्यात शिकायला आलो, आमची आई नगरवरून पुण्याला जेवणाचा डबा पाठवायची. आणि सकाळी 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला आमचा डबा यायचा. 9:30 वाजता जर पुण्यात डबा येत होता, नगरवरून 6च्या गाडीने दिला असेल. नगरचं कोण आहे का? आहेत 2-4 जण आहेत नगरचे. नगरवरून 6च्या गाडीने तर डबा दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता, आई किती वाजता उठली असेल? 4 वाजता उठली असेल. पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चुतकोर सुद्धा भाकर मी कधी फेकून दिली नाही. कारण माझी आई सकाळी उठून माझ्यासाठी तयार करून आणि डबे कसे यायचे? फडक्यात यायचे बांधून. आणि फडक्यांमध्ये चिठ्ठी असायची, सर डबे खा, फडके जपून ठेवा. आठवडाभर फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके नगरला, सोमवारी परत त्या फडक्यांमधून डबे यायचे. काय मजा होती. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. फास्ट फूड याच्या त्याच्या मागे लागू नका. आणि मग आहाराकडे लक्ष द्या. तुम्ही काय एनर्जेटिक असलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा. चांगला व्यायाम करा, मैदानावर जा, खेळा आणि स्वतःचं तारुण्य सिद्ध करता येईल का, मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा. मी नेहमी सांगतो, शेवटचे 2 मिनिट घेतो, जास्त वेळ तुमचं घेत नाही. सरांनी मला मगाशी आठवण करून दिली. मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगत असतो की तुमची परिस्थिती बदलवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, पण परिस्थितीमुळे रडत बसू नका. कुणीतरी सांगितलंय म्हणून मला हे करायचंय, कुणीतरी सांगितलंय म्हणून मला ते करायचंय, असं नाही. अंधानुकरण करण्यात वेळ वाया घालू नका. कुणाच्या तरी हो मध्ये हो मिसळण्यात वेळ वाया घालू नका. चिकित्सा करा. हे खरं आहे का, ते खोटं आहे का, हे बरं आहे का, ते वाईट आहे का, चिकित्सा करा आणि मग स्वीकारा. हे स्वीकारायचं की नाही. पण कुणीतरी हे केलंय म्हणून मी ते अंधानुकरण करायचं नाही. उजवा हात वर घ्या बरं सगळ्यांचा. उजवा बरं का, वरचे पण. 4 बोटं दिसत आहेत सगळ्यांना माझी? 4 बोटं दिसत आहेत का? हा, सगळ्यांनी ही 4 बोटं हनुवटीला लावा. तुमच्याकडं हनुवटीला कपाळ म्हणतात का? तुम्ही कपाळाला हात का लावला? हा, तुम्ही लावला म्हणून वर्षानुवर्षे हे चाललंय.
2-4 जण. आपण कुणीतरी काहीतरी करतंय म्हणून करत राहतो, पण चिकित्सा करत आयुष्यात एक नियम लक्षात ठेवायचा, फक्त हो मध्ये हो मिसळायचं नाही. हा, प्रत्येक ठिकाणी प्रत्युत्तर देत बसू नका, पण किमान मानसिक पातळीवरती तुम्ही चिकित्सा केली पाहिजे. मी जिथे राहतो ना, माझ्या घराच्या शेजारी एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये रोज एक आजी आणि तिच्या 4 मैत्रिणी गप्पा मारत बसलेल्या असतात. मी रोज तिथून जातो, आजी मला रोज हटकते. एक दिवशी आजीने विचारलं, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? आता माझं कोणतंच कपड्याचं दुकान नाहीये. मी काय करायला पाहिजे होतं? मी आजीला म्हणायला पाहिजे होतं, आजी तुझा काहीतरी गैरसमज होतोय, माझं काही कपड्याचं दुकान नाहीये. पण आपल्याला सवय हो मध्ये हो मिसळायचं आणि वेळ मारून न्यायची. आजीने विचारलं, कपड्याचं दुकान कसं आहे? मी म्हटलं 1 नंबर. आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटली, तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय? म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची. आज येता येता आजीने मला विचारलं, गणेश तू ते मेडिकल सुरू केलंय? म्हटलं छान चाललंय. माझ्याबरोबर 4 मित्र होते, आजी बरोबर 4 मैत्रिणी होत्या. मी म्हटलं मेडिकल चांगलं चाललंय. माझ्या मित्रांनी मला विचारलं, कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं रे? आणि म्हटलं कशाचं मेडिकल आणि कशाचं काय? आजीला कदाचित स्मृतिभ्रंश असेल म्हणून आजी रोज विसरते. बघा, मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतिभ्रंश असेल आणि माझ्या कानावर आलं, आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, मी तुम्हाला म्हटलं होतं ना याच्या डोक्यावर परिणाम आहे. याला काही म्हणा, हे होच म्हणतंय, हे कशालाच नाही म्हणत. योग्य ठिकाणी नाही म्हणता आलं पाहिजे. जे आपल्या हिताचं नाही, कुणीतरी म्हणतं हे करून बघ, नाही हिताचं ना, नाही म्हणता आलं पाहिजे. हो मध्ये हो मिसळत आयुष्य वाया घालवायचं नाही. म्हणून आयुष्यातले सुंदर क्षण जगा, मस्त जगा, भन्नाट जगा. कॉलेजचे दिवस परत मिळत, हे लाईफ असे हिरवं दिसणारं सुद्धा अचानक गुलाबी दिसायला लागतं. हे परत मिळणारे दिवस नाहीये. तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचा विरस्पंदन. छत्रपती शिवाजी राजांनी तुमच्या वयामध्ये लिंबू टिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात समशिरी दिल्या आणि पाहता पाहता हिंदवी स्वराज्य उभं केलं. मला वाटतं ही स्वप्न, ही जिद्द आपल्या मनात आहे का याची काळजी घ्या. आणि शेवटचा 1 मिनिट, मी मगाशी जसं म्हटलं, रडायचं नाही तर लढायचं. मी ज्या घरात लहानाचा मोठा झालो, माझं घर पत्र्याचं होतं, माझे वडील शिक्षक. मी माझ्या आईला विचारायचं, आई सगळ्यांची घर स्लॅबची, आपलं एकटंच घर पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. मी म्हटलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कार्ट्या नशिबान आहेस, तू पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचे. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. तो आनंद आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घेता येईल का त्याचा प्रयत्न करा. हसत राहा. आल्यापासून मी 2-3 बघतोय, मागं हसलेच नाही. ते हसावं वाटलं तरी शेजारी बघ ना, तो हसतोय का? पण हसायला काय पैसे लागतात का? पुरींनो, तुम्ही असं गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालं की म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? पोरांनो, तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलं? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करेल ना, त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास. तुमचं तुम्ही ठरवा का. तुम्ही मला इथे बोलवलं, ऐकलं, तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. नो वन्स मोर, नो रिचेक फॉर एनी मोमेंट. So please, 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 dear friends, keep smiling. Thanks a lot. शिंदे सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं की आयुष्य कसं जगलं पाहिजे, येणाऱ्या 4 वर्षांमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी टाळायला पाहिजेत, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, या सगळ्यांबद्दल सरांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि या मार्गदर्शनाचा नक्कीच तुमच्या सगळ्यांना फायदा होईल. आणि या जे आपलं इंडक्शन प्रोग्राम सुरू झालेला आहे
त्याला एक खूप चांगली सुरुवात गणेश शिंदे सरांच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून झालेली आहे. त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सरांनी आम्हाला इथे वेळ दिला त्याबद्दल तर आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. उपस्थित विद्यार्थ्यांपैकी त्यांच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर हे प्रश्न सरांना विचारावेत याची अनुमती मी सरांकडनं घेतो. तर तुमचे जर काही प्रश्न असतील तर हे प्रश्न तुम्ही सरांना विचारू शकता. पेक्षा स्क्रीन टाइम खूप जास्त वाढलेला आहे, तर त्यांचं याच्यावरती काय मत आहे? वय वर्ष 0 ते 8 या वयोगटामध्ये हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. इतका मुलांचा स्क्रीन टाइम वाढला. तुम्ही म्हणाल की तुम्हीच सांगितलं तंत्रज्ञान बदलतंय, आपण बदललं पाहिजे. ऑब्व्हियसली बदललं पाहिजे, पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा आहे. तुम्ही ठरवून घेतलं पाहिजे की आम्ही कोणत्या गोष्टीसाठी स्क्रीन वापरतोय आणि किती वेळासाठी ती वापरतोय. आणि आता जर तुम्ही आज ठरवलं की नाही लगेच मुलांचे मोबाईल आपण काढून घेऊ, तर आता ते लगेच शक्य पण नाहीये. सवय लावावी लागेल तुम्हाला. आणि ती सवय कशी लावावी लागेल? तुम्हाला माध्यम बदलावं लागेल. तुम्ही पुस्तकांशी मैत्री तर करून बघा. मी दाव्यानं तुम्हाला सांगतो तुमचा स्क्रीन टाइम कमी होईल. पुस्तकांचं नवीन कोरं पुस्तक, त्याचा तो सुवास, ते पुस्तकाची पानं उलगडणं, त्या पॅरेग्राफमध्ये पेन्सिलनं काहीतरी लिहिणं, आवडत्या ओळींच्या खाली अंडरलाईन करून ठेवणं, ही एक वेगळी धुंदी माहिती आहे. माझ्या वडिलांनी सर मला माझ्या आयुष्यात पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलं नाही. कधी हे वाचलंय का, ते वाचलंय का. तुम्ही पुस्तकांशी मैत्री करा, आपोआप तुमचं तुमचा स्क्रीन टाइम कमी व्हायला लागेल. उपवास कोणी धरतं का तुमच्यापैकी? एकादश वगैरे आहेत. जसं आता एक काम करायचं, एकादशचा उपवास पकडत असेल, कोण चतुर्थीचा उपवास पकडत असेल, कोण सोमवार पकडत असेल, कोण गुरुवार, शनिवार. तुम्ही मोबाईलचा उपवास करून बघा. त्या दिवशी ठरवायचं की नाही आज मोबाईल वापरायचा नाही. लगेच नाही होणार. एक दिवस असं ठरवा व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडिया नाही वापरायचं आज. एखादा दिवस असा ठरवा की गरज असेल तरच आउटगोईंग करेल, फार इमर्जन्सी असेल तर. आता फक्त मी आठवड्यातनं एक दिवस फक्त इनकमिंग आलेले घेणार आहे. आणि त्यातही आपल्याला कळतं कोणते घ्यायचे आणि कोणते नाही. त्याचा अंदाज घेऊन तुम्ही जर वापर कमी 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 करत गेला तर निश्चित स्क्रीन टाइम कमी होऊ शकतो. आणि ती गरज आहे मित्रांनो, त्यासाठी नक्की प्रयत्न करा. प्रश्न असा आहे की बरेचदा असं होतं की युनिव्हर्सिटीचा टाइम टेबल येईपर्यंत एक्झाम अभ्यासच एक शेड्यूल लागत नाही. म्हणजे एक प्रिपरेशन चालू होत नाही किंवा मग टाइम टेबल आल्याशिवाय बसा वाटत नाही. ही प्रायमरी गोष्ट आहे. तुम्ही एक्झाम हेच सर्वस्व मानून काम करताय. ज्या दिवशी तुम्ही आलात ना त्या क्षणापासून तुम्ही काम सुरू करा. म्हणजे तुम्ही एक्झामचं टाइम टेबल आल्यावर प्रिपेअर सुरू करणार हे तुम्ही पहिलं डोक्यातनं काढा. मी मगाशी तुम्हाला एकच गोष्ट सांगितली, फक्त एक्झाम म्हणून तुम्ही तुमच्या सिलेबसकडे पाहू नका. एक्झामच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्या सिलेबसची मैत्री करा. आलायत ना, जॉईन करा, कन्सेप्ट वाईज चला. मला हे समजलंय, हे समजलं नाही. स्वतःच एक टाइम टेबल बनवा. स्वतःच्या आयुष्याला एक छान शेड्यूल करा की नाही मी हे आज करणार आहे, मी उद्या हे करणार आहे. असं जर केलं तर चांगलं होऊ शकेल असं वाटतं. सर तुम्ही जसं बोललात की आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो. समाजासाठी आपण ज्यावेळी काही गोष्टी समोर येऊन करायला जातो, ज्यावेळी गावखेड्यामध्ये असो किंवा बाहेर, पण तिथं लगेच प्रश्न असा निर्माण होतो की मागे खेचणारे असतात, पण त्यांचं जे बोलतात ते आपण न लक्ष देऊन पण पुढे ज्यावेळी जायला जातो त्यावेळी लगेच ह्याला राजकारणात जायचे किंवा भ्रष्टाचारासारख्या गोष्टी. आता जवळपास आता गावखेड्यातला मी बिलॉंग करतो, तर मी ज्यावेळी ज्या गोष्टीवरती मुद्द्यावरती बोलतो, ज्यावेळी सरपंच असो किंवा ग्रामसेवक असतो त्यावरती बोलतो की हे इथं तुमचं चुकतं, त्यावेळी ते लगेच मला काय करतात की दाबण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरं म्हणजे की आई वडिलांना घरी सांगतात की ह्याला असं हा जास्त बोलतोय, हे होतंय. मग ते त्या गोष्टीसाठी आपण कसं हे केलं पाहिजे, त्यातनं पुढे गेलं पाहिजे. मी MBA केल्यानंतर ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभं राहिलो होतो. आणि आमचे डीन होते डॉक्टर राकेश शिरसे. मी त्यांना फोन केला, मी टाटा मोटर्सला जॉईन होणार होतो. मी त्यांना म्हटलं गावात ग्रामपंचायतची निवडणूक लागली आहे, मी लढवू का? ते मला म्हटले तुला जर ग्रामपंचायत कळली ना, जगातली कोणती कंपनी चालू शकशील, इतकं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट तुला गावात पाहायला मिळेल. आणि मला त्रास नक्की होतो, मला खूप त्रास झाला, आजही होतो. मी माझ्या गावासाठी काही करण्याचं धडपड करतो.
आणि समाजामध्ये 10 माणसं तुम्ही चांगलं करायला गेलं का तुम्हाला निश्चित आणि निश्चित नावं ठेवतात, अडचणी करण्याचा प्रयत्न करतात. आपण आपलं करिअर बघून जेवढं चांगलं करता येईल तेवढं करावं. मी म्हणत नाही की तू आता सगळं सोड आणि त्या गावाच्या याच्यात पण इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज इट. सिस्टीमचा भाग बना आणि मग ती बदलवण्याचा प्रयत्न करा. आणि घाबरायचं तर जगात कुणाच्या बापाला नाही, घाबरायचं तर माणसानं स्वतःच्या कर्माला घाबरायचं. कारण कर्म कधी ना कधी वसुलीला, आणि एकदा का वसुलीला आलं तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. आपल्या आपल्या मर्जीत जगायचं आणि जग नाव ठेवायलाच बसलंय. आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. सरपंचाला जाब विचारला, झालं ठीक, नाही झालं काहीतरी करेल, आणखी पुढे काहीतरी अर्ज करेल, पण स्वतःचा आनंद वाटला पाहिजे की नाही मला हे पटत नव्हतं आणि ते विचारण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे. स्वतःला कौतुक वाटेल, आनंद वाटेल एवढं करत राहायचं. सर मैं महाराष्ट्र से नहीं हूँ, मैं महाराष्ट्र से बाहर से हूँ और मेरे को ज़्यादा मराठी समझ में नहीं आया, तो मैं इसको कैसे पॉजिटिव में देखूँ कि इधर मैं मैनेज कर पाऊंगा सब कुछ. मेरे को ज़्यादा मराठी समझ में नहीं आ रहा था, इधर कैसे हैंडल कर सकता हूँ. लैंग्वेज कि मैं यहाँ से मराठी में बात करूँ और आपको हिंदी में सुनाई दे, मैं जर्मनी में बात करूँ और आपको इंग्लिश में सुनाई दे, लैंग्वेज नहीं मैटर करती. आप क्या सोचते हो और आपकी भावना कैसे प्रकट करते हो. एक तो ऐसा जमाना था जब लैंग्वेज ही नहीं थी, तब भी लोग जी रहे थे. आप तो महाराष्ट्र में हो और यहाँ सब आपको समझ. पॉजिटिव कैसे देखूं कि ये नहीं समझ में आ रहा था पर एक पॉजिटिव रहूं. क्यों आप देखो IAS अगर कोई बनता है, महाराष्ट्र का कोई IAS अगर बिहार में जाता है तो वहाँ की लैंग्वेज सीखता है. वहाँ से कोई यहाँ आता है तो जरूरत पड़े उतनी मराठी भी लेता है. और महाराष्ट्र में एक ऐसा कल्चर है, यहाँ में संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम जैसे बड़े संत हुए, यहाँ के सब बच्चे आपको समझ सकेंगे और आपको जरूर हेल्प करेंगे. और आपको भी मैं सबको बताता हूँ सगळ्यांना की बाहेरून आलेल्या मुलांना समजून घ्या, त्यांच्यासोबत मैत्री करा आणि त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण महाराष्ट्रात आहोत, तिथे आपल्याला सगळेजण समजून घेत आहेत, तर त्या जगात टेंशन नहीं लेने का, सब आपको संभाल के लेंगे. विचारायचं का? सर, हल्लीच्या काळात मुलींवरती आणि स्त्रियांवरती खूप अत्याचार होत आहे, तर ह्याच्यावर तुम्ही काय बोलता, म्हणजे तुमचा काय संदेश मुलांना? असं वागा तसं वागू नका. मी मित्रांना सांगेल सगळ्या आपल्याला की एखादी तुमची कॉलेजमधली मुलगी जर तुम्हाला कुठेतरी बसमध्ये भेटतीये, तिला सुरक्षित वाटलं पाहिजे तुमच्याकडे बघून. जर तुम्ही कुठेतरी चौकात उभे आहेत आणि तुमच्या क्लासमधली मुलगी तिथे चालली आहे, तिला तुमच्याकडे बघितल्याबरोबर सुरक्षित वाटलं पाहिजे. अरे माझ्या कॉलेजमधली मुलं आहेत, माझ्या वर्गातली मुलं आहेत, माझ्या कॅम्पसमधली मुलं आहेत. आणि तुमच्याकडे बघून जर तुमच्या कॉलेजमधल्या मुलीला, तुमच्या क्लासमधल्या मुलीला जर सुरक्षित वाटत नसेल, तर तुम्हाला जय भवानी जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि सगळ्या मुलींना माझी विनंती आहे, रक्षाबंधनला ते कॅडबरी वगैरे घेता ना भावाकडनं, त्याला सांगा जेवढा सन्मान माझा करतो ना तेवढाच सन्मान इतरांच्या बहिणीचा कर. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाही, स्कॅन्डल आपण सगळ्यांनी जर एकमेकांना समजून घेतलं ना तर याच्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. विकृत मानसिकतेची 4-6 माणसं असतात समाजात ज्यांच्यामुळे अशी प्रश्न उद्भवतात, परंतु अशा समस्या उद्भवू नये याच्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतलं आणि स्वतःपासून परिवर्तनाची सुरुवात करणं. तर स्किल्स कसे वाढवायचे, जसे कॉन्फिडेंटली तुम्ही आमच्याशी संवाद साधताय तसं मला स्वतःला नाही बोलताय तेवढं कॉन्फिडेंटली. मी घाबरते असं कोणासमोर बोलायचं, म्हणून मी आता हिंमत केली आहे बोलायची. इफ यू वॉन्ट टू बी, चांगलं ऐका, खूप तुमच्या समोर अवेलेबल आहे. आज युट्यूबला जा, कुठेही जा, खूप चांगलं तुम्हाला ऐकायला मिळतं. चांगलं ऐका, नोट डाऊन करा, प्रॅक्टिस करा. बोलण्याची आज पहिल्यांदा तुम्ही बोलला, अशी जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे स्वतःला मांडायचा प्रयत्न करा. आणि प्रॅक्टिसनच होते हे सगळं. मी आज तुमच्या समोर तासभर बोलू शकलो. मला आठवतं मी पहिल्यांदा जेव्हा भाषण केलं असेल 7 मिनिटांचं भाषण होतं. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला शाळेत भाषण करायचं आणि तिथून हे सुरू झालं. आणि कम्युनिकेशन स्किल म्हणजे फक्त सगळ्यांना असं मास समोर बोलता आलं पाहिजे असं नाही. कुणाला चांगलं ग्रुप डिस्कशन करता येत असेल, कुणाला 1-to-1 कम्युनिकेशन चांगलं करता येत असेल, कुणाला पब्लिकली चांगलं बोलता येत असेल, तुम्ही तुमच्यातल्या स्ट्रेंथ ओळखा आणि प्रॅक्टिस करा. बोलण्यासाठी वारंवार जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे बोलत चला.
सगळं तर कळलं. आणि एवढं तुम्हाला जे नॉलेज प्रत्येक क्षेत्रात आहे ते तुम्ही म्हणता की बुक्स मधून मिळाले, तर काही बुक्स आम्हाला पण प्रेफर करा. पुस्तक वाचा, तेच पुस्तक वाचा. प्रत्येकाची एक आवड वेगळी असते. मला हिस्टॉरिकल बुक्स वाचायला आवडतं, संशोधनापर बुक्स मला वाचायला आवडतं. किंवा सुरुवात सवय लागेपर्यंत तुम्ही हलकं फुलकं वाचा. वर्तमानपत्रातले अग्रलेख वाचायला सुरुवात करा, काही ललित पुस्तकं वाचायला सुरुवात करा. सायन्स स्टुडंट असाल तर अच्युत गोडबोलेंचं किमियागार वगैरे आलंय. आर्ट्स कॉमर्समध्ये त्यांचं अर्थार्थ आलंय, मानसशास्त्रात त्यांचं मनात आलंय. अशी अनेक पुस्तकं आहेत. हिस्टॉरिकल जर काही वाचायचं असेल तर अनेक, म्हणजे अगदी कर्णावरती कादंबरी आहे, छत्रपती शिवाजी राजांवरती अनेक कादंबऱ्या आहेत. ज्यांना संशोधनात्मक काही करायचंय त्यांनी काही बखरी रेफर करा. पण तुम्ही आता सगळे इंजिनिअरिंगला आहात, मी तुम्हाला सांगेल की तुम्ही संशोधनात्मक काहीतरी वाचण्यावरती आपण भर दिला पाहिजे. एक आहे ज्ञानेश्वरी आणि एक आहे तुकोबरायांची गाथा. तुम्ही कोणतेही स्टुडंट असाल, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, तुम्ही गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे आणि ती समजून घेतली पाहिजे. तुम्हाला नायक इकडे तिकडे शोधायची गरज नाही. तिकडे परदेशामध्ये नायक कमी आहेत म्हणून त्यांना कार्टून मध्ये स्पायडरमॅन आणावा लागतो, अमुक मॅन आणावा लागतो. आपल्याकडे किती नायक आहेत. आपल्याकडे राम आहे, आपल्याकडे कृष्ण आहेत, आपल्याकडे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजीराजे आहेत. आपल्याकडे अनेक नायक आहेत. मला वाटतं ज्ञानेश्वरी आणि गाथा हे 2 ग्रंथ सगळ्यांनी वाचले पाहिजे. थँक्यू सो मच सर. तर आपल्या प्रेरणादायक भाषणासाठी मनपूर्वक धन्यवाद. आपल्या ऊर्जेने आणि उत्साहाने सर्वांना प्रेरित केलेच आहे. आपल्या विचारांनी आमच्या मनामध्ये सकारात्मकता आणि नवीन दृष्टिकोन निर्माण केलाय. आपल्या अनुभवांनी आम्हाला नवे धडे दिले आणि हे लक्षात ठेवायला शिकवलं की कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने कोणतीही गोष्ट जिंकू शकतो. आमच्या कार्यक्रमाला आपल्या उपस्थितीने अधिक चमक आणली आणि आपल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत अवघड आहे, पण तरीही आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. प्लीज गिव्ह अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर सर. आय रिक्वेस्ट आवर डायरेक्टर सोमन सर टू प्लीज गिव्ह वोट ऑफ थँक्स टू सर. सर्व नवीन विद्यार्थी, त्याच वेळेला आपले अस्तित्वातले ACT चे विद्यार्थी, सर स्पेशल वोट ऑफ थँक्स देताना सुरुवात मला अशी करावीशी वाटते की माझे वडील काय असं म्हणायचे की गवयाचं मूल हे सुरात गातं किंवा रडतं. माहिती बोलणं, गवयाचं मूल हे सुरात रडतं. तसं तुम्ही एका शिक्षकाचे अपत्य आहात, त्याच्यामुळे किती सुंदर कुठलाही विषय तुम्ही शिकू शकता हे आम्हाला आत्ता दिसलं. सरांनी काय काय कव्हर केलं असं जर विचार करायचा ठरवलं तर मी 3-4 गोष्टीकडे त्याच्यातल्या खूप लक्ष देईन. की एक तर आता तो मुलगा आला कुठला, तो मला म्हटला की येस आय डोंट अंडरस्टँड व्हॉट इज मराठी, इट इज अ न्यू लँग्वेज टू अस. तर प्राचार्य सर आपल्याला ह्या गोष्टीकडे फोकस करायला पाहिजे. जे विद्यार्थी पुण्यात नवीन आलेले आहेत, म्हणजे बाहेरून आले, त्यांना मी आत्ताच सांगतो पुढच्या शनिवार रविवारी आपल्या कॉलेजच्या बसमधनं तुम्हाला पूर्ण पुणे दर्शन पहिलं करवतील. आवडेल ना? ओके. तर या सर्व विद्यार्थ्यांना पुणे दर्शनची सोय आपण पुढच्या शनिवार रविवारी करू. त्याच वेळेला हे सांगायचंय की तुम्हाला लँग्वेज बॅरियर असेल त्याच्यावरती पण आपण विल ट्राय टू ओव्हरकम. सरांनी पुस्तकाची गोष्ट सांगितली. पुस्तकाचा उपयोग म्हणजे सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही BEच्या मुलांना कंपल्सरी एक बुक रिव्ह्यू आणि प्रेझेंटेशन ठेवतो. मग अशी जी गोष्ट तुम्हाला मी म्हणलं ॲनिमल फार्म, किंवा तुम्ही आत्ता अच्युत गोडबोलेंची 4 नावं सांगितलीत, तर मला सांगायला आनंद होतो की आपल्या पहिल्या वर्षीच्या कॉन्व्होकेशनसाठी अच्युत गोडबोले हे चीफ गेस्ट होते. काय वाजवाल की नाही? सांगण्याचं कारण काय आहे तर मी एक शिक्षक आहे, हाडाचा शिक्षक आहे. चॉक टॉक पासून ते आत्ताचं संपूर्ण युट्यूबचं माध्यम आणि तो जो काही संक्रमण आहे ते मी बघितलेलं आहे. पण मला नाटक बघायला खूप आवडतं. किती जणांनी नाटक खरंच बघितलंय त्याला आपण येस. तर पिक्चर बघणं आणि नाटक बघणं ह्याच्यात जो फरक आहे की नाही तो खूप अविस्मरणीय असतो. आणि माझा प्रयत्न असेल की अशी व्यक्ती जी तुम्ही फक्त युट्यूबवर बघताय ती आज तुम्ही फिजिकली फील करताय. आवडतंय की नाही ते? तर
it is my commitment that every year you will get this opportunity at least 10 to 15 times. कारण नवीन जे शिक्षण असणार आहे त्याच्यात मी जेव्हा सगळ्या HR लोकांशी इंटरॅक्शन करतो तेव्हा सरांनी सांगितलं तसंच एकच गोष्ट लक्षात आली की एव्हरी चाइल्ड इज अ स्पेशल एडिशन ऑफ गॉड. बरोबर, इट इज अ स्पेशल एडिशन. तुझ्यात जे आहे ते कोणाच्यातच नाहीये. आजच्यापर्यंत आपण काय करत होतो, एकच गोष्ट करत होतो. कोणतरी एक सक्सेस स्टोरी, तो ह्या कॉलेजला गेला, ही ब्रँड घेतली आणि आज तो PWD मध्ये मोठा इंजिनियर आहे म्हणून एखादी आई तिच्या मुलीला पण सिव्हिलला घालायची का तर मामाने जॉब गॅरंटी केलाय म्हणून. तिला आवडत असायचं कोडिंग आणि शेवटी तिला रात्री 12 वाजता साईट क्रिएशन आणि साईट कम्प्लिशनच्या कामावरती लावायचे. सो यू आर स्पेशल एडिशन. आयडेंटिफाय व्हेअर यू आर राईट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, जेव्हा HRशी आम्ही इंटरॅक्ट करतो तेव्हा पूर्वी सरांनी सांगितलं की माहिती, नॉलेज आणि समजूतदारपणा ह्याच्यातला फरक करायची वेळ आलेली आहे. कंपनीवाले तुम्हाला नाही विचारणार याच्या पुढे की तुमचे एवढे श्लोक पाठ आहेत का, एवढे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह येतात का, एवढे डेरिव्हेशन्स येतात का. व्हॉट यू नो याच्यापेक्षा आता व्हॉट यू कॅन डू याला महत्व आहे. 4 वर्ष पुढचा तुमचा बायोडाटा तुम्ही क्रिएट करायचा आहे. बरोबर. आज आपण जेव्हा म्हणतो की प्लेसमेंटच्या आधी ट्रेनिंग आहे आणि ट्रेनिंगच्या आधी सेल्फ ट्रेनिंगची गरज आहे की माझा बायोडाटा 4 वर्षात मी कसा क्रिएट करणार आहे. एक 4 वर्षाची कमिटमेंट शीट तरी स्वतःसाठी बनवा की मी 4 वर्षात ह्या स्किल्स अक्वायर करणार आहे. कॉलेज त्याच्यासाठी सगळ्या फॅसिलिटीज देईल. अशा पद्धतीचं अत्यंत मोटिवेशनल स्पीकर्स त्यांच्याकडनं. त्याच वेळेला आपल्याकडे मोठमोठे कंपन्यांचे सक्सेसफुल मॅनेजिंग डायरेक्टर. आता 2 दिवसांनीच माझ्या अंदाने असेच एक सांगलीचे खूप चांगले प्रमोटर ज्यांनी 400 करोडची कंपनी उभी केली आहे ते तुम्हाला येऊन भेटतील. ह्या लोकांकडनं काहीतरी शिकायचा प्रयत्न करा. आणि जसं गावाकडच्या देवळात नॉर्मली संध्याकाळी कीर्तनाच्या वेळेला समोर जाऊन लोक बसतात आणि वाती वळत बसतात, तसं बसू नका. याच्यात तुम्हाला काय मिळालं, निदान एक वाक्य, एक पान हे टेकावे तुमच्या मेमरीमध्ये राहून दे. सो सरांनी काय बोललं असं मला विचारलं तर नक्की गोष्टी मी लिहून ठेवल्यात की त्यांनी बी प्रोएक्टिव्ह, राईट, रिॲक्टिव्ह होण्यापेक्षा प्रोएक्टिव्ह कसं व्हायचं अशी सुरुवात केली. त्यांनी नोकिया आणि हे उदाहरणं दिली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले चेंज इज ओनली वन कॉन्स्टंट. त्यानंतर त्यांनी नशा ही स्वप्नांची करा असं सांगितलं. गरिबीत जन्म झाला तर तुमचा गुन्हा नाहीये, पण गरिबीतला मृत्यू हा तुमचा गुन्हा आहे. पैसा कमवा पण त्याच वेळेला त्याच्या व्हॅल्यूज आणि त्याची नीतिमत्ता ही जागृत ठेवा. 100च्या रामायणाच्या प्रतीचं उदाहरण मला खूप मोटिवेटिंग आणि कायमच राहील. यश त्याचं मूल्यमापन काय, माझं नाव यशोधन आहे आणि सगळेजण यशाला एकच सध्या मोजतात की धन किती मिळवलंस. तर त्या धनाला महत्व नाही आहे. धनाला पण महत्व आहे, पण ते धन कशा पद्धतीने कमवलंय. माझे वडील मला काय एकच गोष्ट सांगायचे, तुझ्या खिशात 500 रुपये आहेत आणि एक्स माणसाच्या खिशात 500 रुपये आहेत, दोन्ही 500 रुपयाची व्हॅल्यू वेगळी आहे. तुम्ही ती कुठून कमवली आहे आणि तुम्ही ते कुठे खर्च करणार आहे याच्यावरून त्याची व्हॅल्यू ठरते. ते 500 रुपये तुझ्या सचोटीने आले असले तर तुला 5 लाखासारखं यश देऊन जातील, पण तेच 500 रुपये तुझे त्या नीतिमत्तेने आले नसले तर तुम्हाला खूप मोठं ते तुमच्या हॉस्पिटलमध्येच खर्च होते. हे त्यांनी सांगितलं. पुस्तक, बरोबर, पुस्तकात त्यांनी तर सांगितल्याच बऱ्याच गोष्टी हे करायच्या. आमच्या वेळी आम्ही पुस्तकात कुठल्या तरी मैत्रिणीचं पडलेलं फुल पण ठेवलेलं असायचं. त्याच्यामुळे आता तुम्ही फक्त हिरो हिरोईन पिक्चर मध्ये जे काय करतात ते बघणार आहात का तुम्ही सुद्धा एक हिरो बनणार आहात, हा सुद्धा एक प्रश्न विचारायचा. सो बी ऍक्टिव्ह. शेवटचं एक माझं आवडतं वाक्य आहे की एव्हरी वर्क दॅट यू डू इज ऑटोग्राफ ऑफ युअरसेल्फ. म्हणजे काय, कुठलंही काम मी एक साधं घरातला केअर काढला असेल तरी सुद्धा ते माझं काम आहे. आणि खालती वाक्य आहे त्याच्या, ऑटोग्राफ इट विथ एक्सलन्स. म्हणजे मी एक सुंदर काम केलंय तर सांगावंच वाटतं ना यशोधन सोमण, पण ते घाणेरडं असलं तर मी नाव लिहितो का, बरोबर. तर ते काम माझं ऑटोग्राफ बाय युअर एक्सलन्स. कॅन यू अंडरस्टँड दिस, दिस इज माय वर्क. सो आय एम व्हेरी थँकफुल टू सर, तुम्ही इथं आला. तुमचं मोटिवेशन आमच्या मुलांना खूप वेगळ्या लेवलला घेऊन जाईल. नवीन विद्यार्थ्यांसाठी डेफिनेटली इट इज अ न्यू स्टेपिंग स्टोन
एक्झिस्टिंग विद्यार्थ्यांना. आणि सर आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे की ही फ्रिक्वेन्सी तुम्ही आमच्याकडे याची वाढवली तर आमच्या मुलांना याच्यातनं जे काही संचित मिळणार आहे ते त्यांचं नवीन आयुष्य वेगळ्या लेवलला घेऊन जातील. सर इथे आले जोरदार. मुलींनी यावेळी कमी प्रश्न विचारले, मुलींनी कमी प्रश्न विचारले तो उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये कामच करू शकणार नाही. मी आत्ताच प्रिन्सिपल सरांना सांगितलं की AI मध्ये काय करायचंय तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक असाइनमेंट द्या, तो त्या वडेवाल्याच्या शेजारी जाऊन थांबेल आणि वडेवाल्याचं बिझनेस मॉडेल काय ते समजून घेईल. आज मुलांच्यात काय गरज आहे असा प्रश्न विचारला तर बिगेस्ट नीड ऑफ टुडेज एज्युकेशन इज दॅट हाऊ यू क्रिएट इन्क्विजिटिव्ह माइंड्स. प्रश्न पडणारे विद्यार्थी कसे तयार करतील. उगाच म्हणजे क्रिटिसाइज करण्यासाठी नाही, ज्याला आपण चिकित्सा म्हणतो त्याच वेळी चौकसता असे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत. मुलींनी प्रश्न विचारायला चालू करायला पाहिजेत, कारण आम्ही उलट म्हणतो लाजतो तो मुलगा आणि बोल्ड असते ती मुलगी. आपल्या इंदिरा गांधींपासून आपल्याकडे खूप मोठी एक्झाम्पल्स आहेत. तर मुलींचा एकदा फक्त जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता मुलांच्या पण कमी नाही ते त्यांना कळून देत. मुलांच्या टाळ्या. तर तुम्ही इथं आला, खूप आनंद झाला. माझी मुलं डेफिनेटली ब्लेस्ड आहेत. अशा पद्धतीचा वक्ता, अशा पद्धतीचे विचार आणि अशा पद्धतीचे आचार ते करतील अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. तुमच्या बिझी वेळात तुम्ही इथं आलात, डेफिनेटली हे तुमचं सेकंड होम आहे. अशा दृष्टीने मोर फ्रिक्वेंटली येत जा. आमचं कॉलेज हे तुमचंच आहे. आमच्या विद्यार्थ्यांकडनं, सर्व शिक्षकांकडनं, सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडनं तुमचे खूप खूप धन्यवाद आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.